मंडळी आम्ही गावी चाललोय आणि पाऊस येतोय बघा. पूर्ण ढग आलेत पावसाचे आणि काय फील आहे म्हणजे भारी वाटतंय. बधू पण एन्जॉय करतोय ना बधू. वर्षाकडे पाठी आहे, सामान घेऊन बसले तिकडे. या मिसळ बघायला. नेहमीप्रमाणे मानगावची ट्रॅफिक. आम्ही नाश्ता करून निघतो आता. माणसं बघ किती आलीत आमचे. वराडी नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही प्लॅन करत होतो गावाला जायचं. गावाला तर जात असतो, तर यावेळेस खास आकर्षण असणार ते म्हणजे आपली गाडी घेऊन चाललेलो आहोत आम्ही. तर पहिल्यांदा गाडी घेऊन जातानाचा जो फील असतो तो वेगळाच असतो आणि एक्साइटमेंट असते. तर आता आम्ही चाललेलो आहोत तिकडे. प्रज्ञू आलेला मुंबईला, तो मध्ये आला, तो जरा 4-5 दिवस राहिला आणि आता आम्ही चाललो आहे गावी. तर इकडे वर्षा आहे आणि आमचं नेहमीप्रमाणे आता गाडी झाली तरी गाडीमध्ये सामान काही कमी होत नाही. पूर्ण पाठी डिक्की फुल झाले. इकडे अगदी वर्षाच्या बाजूला सीट आहे, तिथे पण सामान पॅक झालं आहे. घरात काय ना काहीतरी एक्स्ट्रा सामान असतं, तर ते नेणं होतं. तर आता गाडीच्या हिशोबाने पण सामान जाणं होणं येणं असं होणारच आहे. तर आता चाललो आहे, तर बघूया. तुम्हाला ओव्हरऑल हा व्हिडिओ पूर्ण बघायला मिळेल. तो आमचा हा प्लॅन असा आहे की आम्ही महाडवरून जाणार आहोत. महाडला एक कार्यक्रम अटेंड करायचा आहे, लग्न. तिथून मग पुढे जाणार आम्ही. तर गाडीवरती कोण कोण आहे बघा इकडे. नमस्कार. इकडे आहे हित्या भाऊ. तर त्याला म्हटलं जाऊया सोबत, कारण काय मी अजून लर्नर आहे. म्हणजे काय मार्क लावला इथे आणि पाठी पण लावला आहे. तर तो साईडला असेल तर मग बरं पडेल. आणि त्याचं पण गावी काम आहे, तर तो पण असेल 1-2 दिवस गावी. सो चला जाऊया आणि गणपती बाप्पाचं स्मरण करून आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. तुम्हाला इंटरेस्टिंग काहीतरी बघायला मिळेल. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की. आम्ही निघणार होतो लवकर 7-7:30 पर्यंत, परंतु आम्हाला निघता 1 तास जास्त झाला वेळ. कारण की प्रज्ञू उठला लेट, उठायला कंटाळा करत होता आणि आमचं सामान पण सगळं होतं ते जरा जमाव करायचं होतं. कारण आमचं दर टायमाला गावी जायचं असेल तर तेव्हा शेवटपर्यंत अगदी निघेपर्यंत आमची घाई गडबड असते. सो ते आजच्या वेळेस पण झालं. माहीत नाही, आम्ही खूप म्हणजे काय ना काहीतरी काम असतंच आमचं पेंडिंग. अरे दर टायमाच आहे ते. शॉप वगैरे आहे त्याचं सगळं. हां, सगळे अरेंजमेंट. अगदी मी आता सकाळी पण जाऊन काही शॉपचं काम करून आलो. सकाळी लवकर उठलेलो 5 वाजता. आमचे काही पार्सल आलेले गावावरून. रात्री 2 वाजेपर्यंत ते सगळं पॅकिंगचं काम होतं. ते खूप बिझी होतं त्या टायमाला. त्यामुळे आज पण काय असं विशेष काय रिलॅक्समध्ये आम्ही काय चाललेलो नाही, धावपळीतच चाललो आहे. तर ठीक आहे, आरामात जाऊ. जास्त काय रिलॅक्स हो गावाला जरा. कारण की हे 2-3 महिने खूप एकदम धावपळीचे गेले आमचे. वातावरण एकदम पूर्ण आबूट झालंय. असं वाटतं पाऊस पडणार आहे. सकाळी पडत होता पाऊस आणि रस्ता आज थोडा मोकळा आहे. पुढे जाऊन आणखीन बहुतेक होईल खाली. कर्नाटक किल्ला पाऊस पडणार इकडे. 2 दिवस पडतोय कर्जत खोपोलीला पाऊस. सकाळचा जरा प्रवास चांगला वाटतो, लवकर पण होतो. इकडे रस्त्याला खूप मोठी जांभूळ आहे. तिला जांभूळ भरले पूर्ण एकदम. आणि इकडे कोल्हाडच्या अगोदर आहे ना जाम लागले. इकडे रस्त्याला काहीतरी काम चालू आहे. पोराने ठेवलं नसते जांभूळ यावर्षी खूप जांभूळ आले. म्हणजे जांभूळ किती जरी काढले नाही तिकडे जांभळीच आहेत तिकडे पण. किती काढतात ना तरी पण जांभूळ संपत नाही. अजून नवीन गडा घेतलाय. गडा दाखव. किती वाजले सांग. किती वाजले ते? 10:05 ना. 10:05. रस्ता उखडला इकडे, पण रस्त्याचं कामच नाही चालू आहे बघा. एवढी जाम होते ना. 15-20 मिनिट आमची गेली इकडे जास्त. हा, रस्ता खोदून ठेवलाय पण काम काय बंदच आहे.
आणि इकडे ब्रिजचं काम पण अर्धवटच आहे. हे खोदतायत परत हे करतायत, अर्धवट काम सोडतायत. खड्डे बिड्डे तर काय विचारत नका, मध्ये मध्ये तर जाम असा प्रॉब्लेम आहे, असं झालं मग गणपतीला problem काय होतो समजत नाही. जायला. आता हा ब्रिजचं काम आता चालू आहे, पाठीचा रस्ता खोदलाय पण ते असंच उकडून ठेवलंय. हा बघा आपल्याला गावाला आता इकडे टोल लागणार आहे. आता आपण इकडे कोलाडच्या अगोदर ना नागोटला सोडल्यावरती इकडे टोल लागणार आहे. सुरू नाही झाला अजून पण तयारी जोरदार आहे. पण हा टोल रॉंग ठिकाणी लागला असं वाटतंय, कारण की पूर्ण जाम आहे, हा पूर्ण घाटात खिंडीत लागणार आहे. आता उतरल्यावर लगेच आहे. खारपाड्याचं आता सुरू झालं टोल घ्यायला, ती जाम सुरू झाली तिथे आता. आणि आता आमच्या आज टोल काय इथे घेतला नाही, म्हणजे मला वाटतं काहीतरी MH46 वगैरे काही पनवेलच्या जवळपासचे काही जे हे आहेत गाड्या त्यांना टोल घेत नाहीत खारपाड्याला, पण बाकीच्यांचं घेत होते. आता हे बघ इकडे चुकीचंच आहे, हे रॉंग आहे. हे उतारा लगेच स्पीड ब्रेकर पण आहे आणि लगेच तुमचं टोल मिळालं इथे. आणि पाठी सगळ्या गाड्या जाम होणार आहेत अगदी खिंडीमध्ये. हे रॉंग ठिकाणी घेतलं असं वाटतं. तुमचं मत काय नक्की सांगा. आणि हे टोल आता सुरू करतायत ना, तर ते टोल सुरू करायच्या अगोदर कितीतरी ब्रिजची कामं चालू आहेत, रस्त्या खोदलेले आहेत. आता आपण ट्रॅफिक मध्ये अडकलेलो किती टाइम. आणि अशा वेळेस टोल घेणं तुम्हाला काय वाटतं? हे चुकीचं आहे ना. आता इकडे मनसेचे झेंडे लागलेत. मनसेने पण ह्याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे इकडे. आता टोलचं तरी नंतर मग सांगितलं की बाबा जवळच्या गाड्यांना नाही. आता हे इथे पण सुरू होईल. इथे पोलीस असतात, ट्रॅफिक पोलीस असतात इथे. मंडळी आम्ही गावी चाललोय आणि पाऊस येतोय बघा, पूर्ण ढग आलेत पावसाचे. आणि काय फील आहे, म्हणजे भारी वाटतंय. मध्येच अचानक असं आबूट वातावरण होतं, मध्येच थोडंसं ऊन येतं. आणि हा जो कोल्हाटच्या नंतर जो रस्ता आहे ना सुसाट, एक नंबर भारी. पावसात तर किती भारी वाटेल. मस्त वाटतं पावसात ना. बधू पण एन्जॉय करतोय ना बधू. वर्षाकडे पाठी आहे, सामान घेऊन बसले तिकडे. सामान घेऊन बसले सगळं. आम्हाला जाताना सामान म्हणजे काय विषय आड आहे. हा आम्ही पहिला प्रायव्हेट गाडीने जायचो ना आमच्या गावातल्या, तेव्हा पण सामान असायचं. कधी पण जावा गावाला जायचं म्हणजे सामान जाताना येताना फुल ऑटोमॅटिक तयार होतो तो सामान, नसला जरी. आमच्या घरी पण तेच आहे. तेच आहे काय विषय. कामाचं तर घेऊन जायला सगळा. बसायला नको, मग गावाला घेऊन जातो. आता आम्ही गावाला उपयोगाला येतं ते सामान. नाश्ता करायला थांबायचं आम्हाला. मानगाव इकडे पोहोचतोय आणि इंदापूरला ना. आणि आम्ही मागे CNG भरायला थांबलो. 2 CNG पंप बंद होते, काय माहिती आता इश्यू झाला CNG पण. आपण आता इंदापूरला पोहोचलोय आणि पाऊस पडला इकडे बघा. मगाशी ढग दिसले ना, इकडे पाऊस पडलाय तो. थोडं इथे पण जाम होतं. आता मला वाटतं पुढे मानगावमध्ये पण लागेल बहुतेक, इथं फिक्सच आहे. आणि गारवा आहे मस्त हवेमध्ये, मस्त वातावरण झालं एकदम. असं वाटतं पावसात गावी चाललोय आम्ही. आणि मे महिन्याची सुट्टी आहे ना, आत्ता खरी आम्ही एन्जॉय करायसाठी चाललो होतो. लोक कशी 15 तारखेपर्यंत रिटर्न येतात, 20 तारखेपर्यंत. आमचा तोपर्यंत असं प्लॅनच नव्हतं काय गावाला जायचं. म्हटलं जाऊया नंतर निवांत एंडिंगला. आणि नंतर असं पण 15 तारखेपर्यंत काय ना काय चालू असतं. हळद उतरणी, कोणाची पूजा, तर कोणाचं टुर्नामेंट, आपलं गावकीची पूजा, हे चालूच असतं. आवारी हे ते, म्हणजे घरी आपल्या प्लॅनच्या हिशोबाने कुठलीच कामं होत नाही. त्यामुळे आम्ही म्हटलं एंडिंगलाच आपण जाऊ निवांत. तर मग प्लॅन केलं आम्ही पोचतो आता मानगावला थोडं जाम कमी वाटतंय, म्हणजे नाहीच, कारण की इथपर्यंत आहे ना पूर्ण जाम असतं. पुढे तरी खालीच दिसतंय. नाश्ता करायला थांबायचं होतं आम्हाला. मला वाटतं खाली आहे, इथपर्यंत खाली म्हणजे पुढे खालीच असेल. सिंगल लाईनने चाललं का बरोबर? थोडं आहे मुव्हिंग असेल पण जाईल. हॅलो बधू, कसं वाटतं गावाला जातोस तू? बधू कुठे आला माहिती आहे आपण? मानगावला इकडे आमचं फिक्स आहे. आनंद भवनला यायचं, नाश्ता करायचं, जाता येताना तर फिक्स असतं इकडे नाश्ता. आता दुपारची वेळ वाटली, 12 वाजून गेलेत. नाश्ता तर आता ही जेवणाची वेळ आहे, तर नाश्ता मिळत नाही, फक्त मिसळपाव मिळत आहे. तेव्हा मिसळपाव खाऊया. आणि लग्नाचा टाईम मला वाटतं निघून जाईल आपल्याला, कारण की ट्रॅफिक तर आहे आणि लेट झालं आहे आम्हाला ॲक्च्युली. आमच्याकडे महाडमध्ये एक बेलोशी गाव आहे. त्या गावामध्ये आपले जवळचे आपले मित्रमंडळ आहेत, त्यांच्या घरी लग्न आहे. आमची सोसायटी आहे ना उसरलीची, तिकडचे मंडळी आहे सगळे. आम्हाला कालच निमंत्रण केलं हळदीपासून, पण टाईम नाही मिळाला.
तर लग्नासाठी म्हटलं जाऊया या मिसळपाव खायला. नेहमीप्रमाणे माणगावची ट्रॅफिक. आम्ही नाश्ता करून निघतो आता. इथून 1 तासाचं अंतर दाखवते, 1.25 तासाचं. ट्रॅफिक नसती तर एकदम टायमात पोहोचलो असतं कट टू कट लग्नात. हां ट्रॅफिक जरा तिकडे इथं पण भेटली ना इंदापूरला भेटली, CNG तिथे भेटली. CNG इथे प्रॉब्लेम झाला. पूर्ण ढग आले. संध्याकाळी पाऊस पडेल वाटतं परत. मगाशी पडला इकडे. या ब्रिजचं काम चालू आहे आता. महाडमध्ये पोचलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इकडे. आणि महाड सिटी चौक आहे ते. पूर्ण मार्केट आहे, खूप मोठी मार्केट आहे महाडची. इथून आम्हाला 1 अर्धा तासाचं अंतर आहे. आता बेलोशीलाच जायचं आहे. तो आता आमच्या गावचा मंडणगडचा रस्ता इकडे पुढे गेला आहे. इथून आम्ही तुडील गाव आहे. इथून चाललो आहे सरळ. एक 5-6 किलोमीटर आहे इथून. झाडांना पालवी आले गावी आता. पाऊस पडला ना. नाही आता मे महिन्याची एंडिंग आली म्हणजे झाडं मस्त एकदम फुलतात. आम्ही पोचलोय लग्नाच्या मांडवामध्ये. लग्न जस्ट लागलाय. पब्लिक बरीच आहे. हां चलो जाऊया. बघा नवरदेव आणि जोडा कुठे आहेत. हो नमस्कार. आम्हाला ट्रॅफिक मिळाले. वाया आलो. सगळे भेटलेत. हाय करा. बाकी मेंबर कुठे आहेत. रात्री येणार सोडलं नाही. ए पतू बितू कुठे आहे. नमस्कार बरं आहे ना. चला भेटूया नवरदेवाला भेटूया. झालं तुमचं झालं प्रेझेंटचं. बरं आहेत ना. लग्न लावून झाल्यानंतर गिफ्ट वगैरे देऊन झाल्यानंतर आता आम्ही आलो आहे जेवायला. 5वी पंगत आहे पंक्तीमध्ये. गावाला जेवण म्हणजे एकदम पद्धतशीर बैठक मारून भारतीय बैठक. या जेवण लग्नातला आता हे शेवटची मुहूर्त नंतर नाही मुहूर्त. मंडणगडला पोचतोय. इकडचे सगळे पूर्ण जेवढे पण दुकानं होती हे हटवलीत. आता आम्ही मागच्या वेळेस आलो तेव्हा दोन्ही रस्ते खोदलेले. पहिला मंडणगडचा रस्ता म्हणजे काय बाबा मंडणगडला डोक्याला ताप होता एकदम. मंडणगडचे रस्ते खराब होते पूर्ण. मस्त आहे. चांगले झालेत आता. प्रगती चांगली आहे. आता इकडे हे दुकान आहेत ना सगळी नवीन इकडे बनतील. त्यांना पाठच्या साईडला जागा दिली वाटतं नाही माहिती. पण त्यांचे पण हालत झाले बिचाऱ्यांचे. रस्ता आहे. रस्ता होणं गरजेचं पण आहे. केवढा रस्ता झाला. केवढा मोठा रस्ता होता. हो सिंगल. आता एवढा डबल गाड्या जाताना लय प्रॉब्लेम व्हायचा. देवाऱ्यामध्ये पोहोचलोय. देवाऱ्याचं मार्केट आता थोडंसं गजबजलेलं नाही. पब्लिक गर्दी मुंबईला गेली. गावाले सगळे. मच्छी असते की संध्याकाळी 4 वाजता. चांगले आहेत. कोळंबी आहे, माकले आहेत, डोम आहे, बिलज्या पण आहेत. 1 नंबर. आता या टायमाला बिलज्या येतात. आता गेले मुंबईला. हो मग आम्ही गावालाच जातो. इकडे गावालाच जातो. सो मंडळी आम्ही आता आमच्या गावच्या परिसराच्या आवारात पोहोचतोय. म्हणजे आम्ही आता खोंड्याच्या परिसरात पोहोचतोय आणि पोचणार आम्ही आता गावात. वरून गावचा नजारा तुम्हाला दाखवतो. गावचा नजारा मस्त वाटतंय. ऊन पडलं थोडं. आणि खलाटी बघा. खलाटीच्या मध्ये आता राहिले गेलेले कोण दाढी भाजतायत. तू अंजू आली. कंटाळलाय तो गाडीत सकाळपासून. अरे काय म्हणतो कसे एकदम मस्त प्रवास. व्यवस्थित आलो. कम्फर्टेबल आलो. तर सामान सगळं उतरतो आता. जरा उतरायला 15-20 मिनिटं जातील. आणि सामान यायला माणसं किती आलीत आमचे. वराडी. आम्ही लग्न अटेंड करून आलोय. आणि पाठीमागे या साईडला ना एवढं भारी वातावरण झालं ना. मस्त असे ढग पण येत आहेत. आणि संध्याकाळचा पाऊस पडतो वारीकडे.
पाऊस पडतो ना इकडे आज पण पडलेला सकाळी? वारा आणि पाऊस. अच्छा, मग मजा आली गावी. मिस केलं की नाही? त्याला पहिला तर थोडं सामान काढतो, नंतर जाऊया घरी. मी येऊन जरा 15 मिनिटं बसलो होतो, म्हणजे असं पडलो जरा. गाडी झोपले नाही ना, झोप येत होती पण नाही झोपले. गाडी झोपेत होती पण यांच्या त्यांना वाटलं की एकटे पडतील ना भाऊ, म्हणून झोपले नाही. मी आता बोललो त्याला. इथे एक्सपर्ट ड्रायव्हर आहे, 10 वर्षाचा कंटिन्यू गाडी चालवतो, म्हणून मी तशी चालवायला शिकलोय. पण कसं आपला मित्र आहे खास, तर कसं आपलं नेऊया ना. कोणतरी असलेलं बरं ना, अजून एवढा मोठा लांब रूटचा प्रवास करायचा आहे तर जरा आणि तेवढं टिप्स वगैरे देऊ शकतो आपण कशी चालवायला पाहिजे. जाताना थोडंसं मग देऊ येणार. जाताना नक्की त्याला देऊ आपण गाडी. हां, चला बाहेर बघूया पोरं काय करतात. पांजू दीदी फुल गावठी झाले. काय वाटतंय गावाला येऊन? कसं वाटतंय? मजा आली किती मजा आली. भरपूर. ही बेबी पण आले इकडे, ज्योतिताईंची बारकी. सार्थू इकडे ये. तू आज जातोयस? निघालच लगेच, थांबायचं अजून. तू काय बॅट बॉल काढलीस? दाखव मला खेळून. ते बॉलिंग टाकतो. हं? बाकी काय? काय नाही. शाळा अजून कधी होणार आहे? शाळा चालू कधी होणार आहे? जून मध्ये जून पलवत्या, तुमची शाळा कधी चालू होणार आहे? 11ला. 11ला होणार आहे. बॅट बॉल खेळतोय. खास बॅट बॉल घ्यायला मुंबईला आलेला, खास ना प्रज्ञू? बॅट बॉल घ्यायला मुंबईला आलेला. हा, बॅट बॉल घ्यायला आलेला मुंबईला. तर सायकल चालवून चालवून थांबला, तर सायकल आराम करते त्याचे. मी चालवते. तू चालवतेस? तर मंडळी गावी पोहोचलेलं आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपला प्रवास दाखवला आहे पनवेल आपल्या गावचा, आणि गाडी पहिल्यांदा घेऊन आलो, तर ती वेगळी एक्साइटमेंट होती. इकडे यायच्या अगोदर आम्हाला एक बेलोशीमध्ये लग्न अटेंड करायचं होतं, ते सुद्धा केलं. तुम्हाला तो पण थोडा माहोल बघायला मिळाला. आमचे सगळे सोसायटीमधले बाजूबाजूचे मंडळी, नात्यातले म्हणजे जवळपासचे आहेत, खास मित्रमंडळी आहेत, त्यांना भेटलो. छान वाटलं. ओव्हरऑल त्यांचं गाव पहिल्यांदा बेलोशीमध्ये गेलो, आणि बेलोशीत बरेच सबस्क्राईब मंडळीसुद्धा आपले आहेत तिकडचे. छान वाटलं तिथे भेटून पण, आणि आलो फायनली घरी. तर आम्हाला पूर्ण तसा प्रवास म्हटला तर दिवसभरच गेला, कारण की ट्रॅफिक होती तिथं आपला आहेच चालू. आणि आता आम्ही गावीवर होतो, काही दिवस इकडे राहू, कारण की मुलांची शाळा त्याची तयारी वगैरे तर हे असणार आहे. तर मग काही दिवस आपल्याला आहेत इकडे, मला व्हिडिओ बघायला मिळतील, कारण बरेच जण आपले व्हिडिओ मे महिन्यातले मिस करत होते. सो आता बघूया काय व्हिडिओ बनतात इकडचे. जर झालं तर तुम्हाला नक्की ते व्हिडिओमध्ये दिसेलच. सो भेटू या नोटवरती पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, सी यू, टेक केअर.